नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता काव्या इथं सांगते पार्थला की ती गाडी चालवायला का शिकली नाहीये. ती म्हणते की काव्या, तू गाडी चालवायची नाहीये, शेजारी बस, मागे बस, पण तू गाडी चालवू नकोस म्हणून मी गाडी नाही चालवतो. तर तेव्हा पार्थ हो असं म्हणून मान डोलवतो आणि एकदम जोरात ओरडतो, मग तर तुम्हाला गाडी शिकलीच पाहिजे. तर तेव्हा काव्या म्हणते, वेड्यात का हो तुम्ही, आता इतका भीषण मी किस्सा सांगितलाय तुम्हाला, अहो हे बघा नको. तो हट्ट नका करू पार्थ, आणि मला भीती वाटते हो. पार्थ असं म्हणून ती खालीच बसते. तर पार्थ तिला म्हणतो, अहो काव्या, आपलं नातं स्वीकारताना सुद्धा अगोदर तुम्हाला भीती वाटतच होती ना, पण हळूहळू आपल्या संसाराची गाडी रोळावरती आली ना, मग तसंच तुम्ही गाडी शिका म्हणजे तुम्ही तुमची गाडी रस्त्यावरती चालवू शकाल. तर काव्या म्हणते, काय चाललंय, काय तुमचं काय बडबडताय, अहो कुठलं कनेक्शन, कुठे जोडताय तुम्ही. पार्थ हे बघा, गाडी चालवणं हाच एक डेंजर सिग्नल आहे माझ्यासाठी, अहो मी कुणाला तरी उडवलं तर किती महागात पडणार आहे ते. तर तेव्हा पार्थ तिच्या समोरच जाऊन खाली बसतो, म्हणतो, काव्या तुम्ही ना फार निगेटिव्ह विचार करताय. त्या दिवशी जर समजा मी म्हटलं असतं की मला श्रीखंड नाही जमणार, तर मग जमलं असतं का. मी जर म्हणालो असतो मी गॅस चालू करायला गेलो आणि गॅसचा जर भडका उडाला, तर मी बोललो का, दिलं का उदाहरण, असं नाही ना. माझी आई काय म्हणते माहिती आहे का, माझी आई म्हणते की माणसाने ना प्रयत्न करत राहिले पाहिजे. तर आत्ताच मानिनीचं बोलणं जे असतं ते आता काव्याला आठवतं. ती त्या काव्याला म्हणत असते, तू प्रयत्न केलेस म्हणून तुला आज हे दिवस दिसतायत. तर तेव्हा काव्याने सुद्धा तिला म्हणालेली असतं, प्रयत्न करत राहिले पाहिजेत. आणि त्यानंतर आता पार्थ पुढे सांगू लागतो, हे बघा काव्या, त्या दिवशी हॉकी स्टिकने माझ्यावरती अचानक वार होणार होता आणि तो तुम्ही तुमच्यावरती झेलला होतात की नाही. तो वार तुम्ही झेलला नसता आणि माझ्या डोक्याला हॉकी स्टिक लागली असती आणि मी जखमी झालो असतो आणि तुमच्या कुशीत मी माझा प्राण सोडला असता. तर तुम्ही आयुष्यभर तुम्हा स्वतःला कोस्त बसला असता की मला गाडी चालवता आली असती तर मी पार्थचा जीव वाचवला असता. असं तो पटापटा तिच्यासारखंच बोलत असतो. तर तेव्हा काव्या तर चक्क पार्थच्या कानाखालीच एक जोराची मारते आणि म्हणते, काय बोलताय, काय तुम्ही वाटेल ते काय बोलताय तुम्ही इतका निगेटिव्ह विचार करता, ते चालतं का. तर तेव्हा पार्थ बोलायचा प्रयत्न करत असतो. तर काव्या म्हणते, गप्प बसा तुम्ही, मी तुम्हाला कसं काही होऊ देईन, आणि जर तुम्हाला काही झालं तर मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन ना हो. तर पार्थ म्हणतो, त्यासाठी तुम्हाला गाडी शिकावी लागेल. तर काव्या म्हणते, शिकेन मी. तर पार्थ म्हणतो, व्हेरी गुड. आणि तेव्हा काव्या आता कन्व्हिन्स झालेली असते आणि घाबरत सुद्धा असते आणि म्हणते, पण मी एकटी नाही शिकणार गाडी, आणि तुम्ही मला गाडी शिकवायची. असं बोलत पार्थच्या कुशीत जाऊन बसलेली असते. तर पार्थ म्हणतो, हो ठीक आहे. तर काव्या हळूच म्हणते, कसं आहे ना, माझ्याकडून जर काही चूक झाली तर मी ती कुणावर ढकलणार ना. तर पार्थ सुद्धा म्हणतो, हो मी आहे ना, मी आहे, माझ्यावरती ढकला तुम्ही चूक. आणि म्हणतो, उद्यापासून काव्यार्थ त्याचे ड्रायव्हिंग क्लासेस सुरू. तर काव्या आता हात जोडते पार्थ समोर आणि म्हणते, खरंच, आणि मला सांभाळून घ्या प्लीज. तर पार्थ म्हणतो, आयुष्यभर सांभाळून घेणार, हात नाही छोडणार, साथ नाही छोडणार. तर काव्या पार्थला विचारते, पार्थ तुम्ही मला सांगा, तुम्ही कसं शिकलात गाडी. तर तेव्हा पार्थ त्याचा किस्सा सांगत असतो आणि हा भाग त्यांनी सायलेंट केलेला आहे मित्रांनो. आणि काव्या तर मन लावून त्याच्या ऐकत असते. आणि इकडे तर आता या दोघांचा सीन दाखवलेला आहे. नंदिनी आता थोडीशी रुसलेली असते ना, आणि तिला हसवायसाठी जीवा जो असतो तो असं डोक्यावरती पांघरून वगैरे घेतो आणि पूर्ण चेहऱ्यावरती अशी टिकली वगैरे लावलेला असतो आणि अंगठा तोंडात घेऊन एकदम लहान बाळासारखी ऍक्टिंग करत असतो. आणि ते बघितल्यानंतर
तर नंदिनी खूपच हसू लागते आणि ज्यावेळेस त्याचा हात तोंडातून बाजूला काढते तर जेव्हा रडूच लागतो तर नंदिनी परत हसते आणि त्याचा हात परत त्याच्या तोंडात देते आणि जेव्हा आता नंदिनीला गालावरती एक पप्पी मागतो रडत रडत तर तेव्हा नंदिनीसुद्धा त्याच्या गालावरती एक पप्पी देते आणि परत ती हसू लागते. आणि मित्रांनो, मस्त चाललेलं असते यांचं सगळं काही. तर त्यानंतर मित्रांनो, आता दुसऱ्या दिवशी सकाळी रम्या छान वगैरे तयार झालेली असते आणि वसू आता तिला विचारते, काय सकाळी सकाळी एवढी तयार होऊन कुठे चालली आहेस? तर रम्या म्हणते, जावं लागेल आई, कारण पार्थचा मेसेज होता की त्याला ऑफिसला पोहोचायला थोडा वेळ लागणार आहे. तर वसू विचारते, ठीक आहे, पण तो का उशिरा येणार आहे हे काही कळवले का त्यांनी? नाही, तुला का सांगेल, तो मला लक्षातच नाही आलं. तसंही आज तो तुझ्यासोबत आजपर्यंत म्हणजे आता तुझ्यासोबत काही शेअर करत नाही ना तो. तर तेव्हा रम्या म्हणते, तो सांगत नसेल पण ती सांगते ना. तर वसू विचारते, कोण? तर रम्या म्हणते, त्याची तात्पुरती बायको. असं म्हणून या दोघीसुद्धा हसू लागतात आणि वसू म्हणते, काय रम्या, काय पण टायटल दिलेस, त्याची तात्पुरती बायको आणि मी काय म्हणते? रम्या, तुला पटतंय का? बघ, आपण या नावाचे म्हणजे या टायटलचं एक नाटक वगैरे काढूयात का? हे छान टायटल, एकदम मला आवडले, त्याची तात्पुरती बायको. असं म्हणून परत या दोघी मोठमोठ्याने हसत असतात. तर वसू म्हणते, एनिवे हे सगळं जाऊ देत, पण हे सगळं तिने कधी सांगितलं तुला? तर रम्या सांगते, काल रात्री मी किचनमध्ये गेले होते कॉफी बनवायला, तेव्हा ती सुद्धा ना पाण्याची बाटली भरायसाठी आलेली होती. तेव्हा ती म्हणाली की आजपासून म्हणे पार्थ तिला गाडी शिकवणार आहे. तर वसू म्हणते, अरे देवा, आता हे कुठलं नवीन खूल घेतलंय तिने डोक्यात, कारण तिने ना मला जरा विश्वासाने सांगितलेलं आहे. तर वसू म्हणते, अगं डोंट वरी, मी नाही सांगणार. ओके, मग तर झालं. बरं ठीक आहे, बघ तू तुझं आवर, मी ना थोडं खाली जाते, मला खूप भूक लागली आहे, मला नाश्ता करायचा आहे. आणि आई, त्या विजयच्या घरचे ना कधी येणार आहेत ते मला नक्की कळव. नाही मानिनीला तर पटवले, मी पण विक्रमला सुद्धा सांगायला पाहिजे ना, म्हणून म्हटलं मी. असं सांगून ती आता खाली निघून जाते आणि इतक्यातच रम्याच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो आणि त्यावेळेस रम्या तो मेसेज वाचते. त्याच्यावरती लिहिलेलं असतं, हे गॉर्जस गुड मॉर्निंग. तर रम्या विचार करते, हे कोण आहे, आणि त्याच्यावरती रिप्लाय देते, हू इज दिस? आणि तेव्हा तिकडून समोरून रिप्लाय येतो, म्हणजे व्हॉइस नोट येते. आणि तेव्हा रम्या ती व्हॉइस नोट ऐकते. तर तिकडून विजय बोलत असतो, अरे मिसेस मतकरी, तुम्ही अजून माझा नंबर सेव्ह केलेला नाहीये. तर रम्या म्हणते, अरे बापरे, हाय विजय. तर रम्या आता परत रिप्लायमध्ये व्हॉइस नोट तयार करते, म्हणते, सॉरी, मी ना गडबडीमध्ये ना तुझं नाव वाचलं नाही मिस्टर मतकरी, व्हेरी गुड मॉर्निंग. असं म्हणून ती व्हॉइस नोट पाठवते आणि म्हणते, मिसेस मतकरी माय फूट. आणि म्हणते, मी ना फक्त मिसेस देशमुख होणार. मिसेस रम्या पार्थ देशमुख. असं हे सगळं एकटीच काहीतरी बडबडत बसलेली असते. आणि इतक्यात आता इकडून खाली म्हणजे वसू इथं खाली येते आणि तेव्हा मिथून काका तिथे बसलेला असतो आणि वसू त्याच्या जवळ येऊन त्याला विचारते, अरे मिथून, तुला नाश्त्याचं काही माहिती आहे का? म्हणजे आत ओट्यावरती नाश्ता नाहीये, इथं डायनिंग टेबलवरती नाश्ता नाहीये. अरे प्रकार काय आहे? मानिनी, तिच्या 2 सुना, त्याही दिसत नाहीयेत, घरात नाहीत कुठे. आणि अरे बाबा, आज सगळ्यांची एकादशी वगैरे नाही आहे ना? तर मिथून काका म्हणतो, आता वसूताई, मला कसं कळणार आहे? त्यांची संकष्टी आहे, एकादशी आहे, सोमवार आहे, आणि मला कोण विचारून जाणार आहे का? मी काय वॉचमन आहे का? गेले असतील कुठेतरी. बरं जाऊ द्या, तुम्ही कलिंगड खाणार आहे का? मस्त आहे, थंड आहे. तर वसू म्हणते, कलिंगड? मी काय म्हटलं, मला नाश्ता हवाय. नाश्ता म्हणजे काय असतं? पोहे, उपमा, थालीपीठ असं काहीतरी. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, थालीपीठ? अरे वा, माझा शब्द अडकलेला होता. 4 अक्षरी कुठलं उभं थालीपीठ? आडवम ज्ञानपीठ. क्या बात आहे.
वा तर वसू म्हणते, मजा करतोयस, माझी मजा करतोयस. त्यावर मिथुन काका म्हणतो, एवढी तुम्हाला भूक लागली असेल तर स्वतःच्या हाताने जाऊन बनवा ना. तर वसू म्हणते, अरे मिथुन, मी कधीतरी स्वतःच्या हाताने नाश्ता बनवलेला बघितलायस का तू? तर मिथुन काका म्हणतो, बरोबर आहे, बरोबर आहे, तुम्ही फक्त लोकांना बनवता. तर वसू आता चिडते, म्हणते, मिथुन, माझ्या नादी लागू नकोस. कुठे आहे त्या तिघी माहिती आहे का तुला? आणि म्हणते, जाऊ दे, तुला का विचारते मी? असं म्हणून काव्या, मानिनी, नंदिनी, अरे आहात कुठे सगळे, असं ती ओरडत असते, पण कोणी सुद्धा ओ देत नाही. आणि इकडे तर मित्रांनो, आता बाहेर पार्थ आणि काव्या इकडे कार शिकायसाठी चालत चाललेले असतात. आणि कार जवळ आल्यानंतर पार्थ म्हणतो, टडंग. तर तेव्हा काव्या चिडते. ती कार बघून म्हणते, देशमुख सरळ ट्रक चालवायला का शिकत नाही तुम्ही? मला अहो एवढीशी गाडी कशाला? तर पार्थ म्हणतो, छोटूशी मोटूशी, आता हीच गाडी आहे, चला. तर तेव्हा काव्या म्हणते, ऐका ना, म्हणजे तुमच्या पण पायाखाली ब्रेक असतील ना? तर पार्थ विचारतो, पायाखाली ब्रेक म्हणजे? तर काव्या म्हणते, असं काय करताय? म्हणजे जो गाडी चालवायला शिकवत असतो, म्हणजे चालक आणि मालक, त्यांच्या दोघांच्या सुद्धा पायाखाली ब्रेक असतात ना? तर पार्थ म्हणतो, इथे चालकही तुम्हीच आहात आणि मालकही तुम्हीच आहात. मी आपला बालक. आणि म्हणतो, सॉरी, मी ना तुम्हाला मस्तपैकी असं शेजारी बसून सपोर्ट करणार आहे, कळलं? येण्यासारखं एवढं काय झालं तुला? बरं ते जाऊ दे, तू एक काम कर, हे कलिंगड खा, तुला बरं वाटेल आता. तर मानिनी खात नसते आणि म्हणते, नाही, ओके आहे मी. तर वसू आता नंदिनीवरती ओरडते, म्हणते, अगं तू नंदिनी, कुठे गेली होतीस उंडारायला? अगं बघतेस ना तुमच्या सासूची काय अवस्था झाली आहे. ते दोघी जणी सुद्धा घरामध्ये नाहीत. तुमच्या लग्नामध्ये ना राबून ही अवस्था झाली हिची. त्यावरून ना तो विक्रम, तो टूरवरून आल्यानंतर ना लगेचच ऑर्डर सोडेल. मानिनी, आज मटण कर, मानिनी, उद्या पूर्ण पोळी कर. अगं काहीतरी जरा बघा तिच्याकडे किती दमते ती बिचारी. तर नंदिनीला आता गिल्टी फील होऊ लागतं आणि ती म्हणते, आई आय एम सो सॉरी, खरंच सॉरी, मी जीवांसोबत ना वॉकला गेलेले होते. तर तेव्हा जीवा आता नंदिनीवरती थोडसं ओरडतो, तू कशाला सॉरी म्हणतेस? तुला माहिती होतं का आईला चक्कर येणार आहे ते? तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो नाही, खरंच, पण माझं चुकलं, मी नाश्ता आधीच तयार करून ठेवायला पाहिजे होता. तर वसू म्हणत असते, तेच तर सांगते ना मी. तर तेव्हा मिथुन काका आतनं स्वयंपाकघरामधून बाहेर येतो आणि म्हणतो, काय चाललंय काय? तुमच्या इथं माणसाला आली चक्कर आणि तुमचं चास्त्र कसलं सुरू आहे? आणि तो मानिनीसाठी लिंबू पाणी घेऊन येतो आणि म्हणतो, ताई, हे घ्या, लिंबू पाणी घ्या. तर मानिनी आता लिंबू पाणी पित असताना नंदिनी विचारते, काव्या पण घरी नाहीये का? तर वसू म्हणते, अगं नाही आहे ती घरामध्ये. तर इकडे आता यांचा सीन परत दाखवलेला आहे. त्यांनी इकडे काव्याला सगळं पार्थने समजावून सांगितलेलं असतं आणि ती म्हणत असते, एकदा परत प्लीज, एकदा रिपीट लास्टचं समजावून सांगा ना मला. तर पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, सांगतो. असं म्हणून तो परत काव्याला सगळं काही समजावून सांगू लागतो की क्लच कुठला, ब्रेक कुठला, गिअर कसा शिफ्ट करायचा, रियर मिररमध्ये कसं बघायचं, साईड मिररमध्ये कसं बघायचं, इंडिकेटर कसा द्यायचा, सगळं काही समजावून सांगत असतो. तर काव्या म्हणते, आता सगळं काही ऐकल्यानंतर, हा ठीक आहे, आता विचारा तुम्ही मला, आता माझी परीक्षा घ्या, तुम्ही काही पण विचारा, मी बरोबर सांगते. तर पार्थ म्हणतो, ठीक आहे, आता मी जे नाव घेईन ना ते सुरू करून दाखवायचं. आणि तो म्हणतो, हेडलाईट. तर तेव्हा काव्या हेडलाईट चालू करून दाखवते. तर पार्थ म्हणतो, आता वायपर. तर काव्या लगेचच वायपर सुरू करून दाखवते. तर पार्थ म्हणतो, चला ठीक आहे, आता तुम्ही हे जे काही केलंत ना ते खाली न बघता तुम्हाला करायचंय. तर काव्या म्हणते, अहो म्हणजे काय? तर पार्थ म्हणतो, म्हणजे अहो अचानक पाऊस सुरू झाला आणि वायपर चालू करायची वेळ आली, तर मग काय तुम्ही खाली बघून करणार आहात का? नाही ना, डोळे रस्त्यावरती हवेत
आपल्या हाताला आणि मनाला डोळे पाहिजेत, चला सुरू करा. तर तेव्हा काव्या आता समोर समोर रस्त्याकडे बघत असते. तर तेव्हा पार्थ म्हणतो हेडलाईट. तर तेव्हा काव्या आता हेडलाईट सुरू करते आणि हेडलाईट सुरू करायला जाते आणि वायपरच सुरू होतो. तर पार्थ म्हणतो अहो मी हाला हेडलाईट बोललो होतो. तुम्ही वायपर कुठून सुरू केलात? आणि त्यानंतर काव्या परत हेडलाईट लावते आणि पार्थ वायपर बंद करत असतो. तोपर्यंत काव्या हॉर्न जोराची वाजवून टाकते. तर पार्थ म्हणतो अहो काव्या काय करताय काय? तुम्ही हॉर्न कशासाठी वाजवताय? आणि त्यानंतर हात बाजूला घ्यायला सांगतो आणि म्हणतो काम डाऊन, शांत व्हा आणि म्हणतो गिअर टाका, फर्स्ट गिअर टाका, ब्रेक क्लच दाबून. तर काव्या म्हणते देशमुख बघा. तर पार्थ म्हणतो टाका, पहिलं फर्स्ट गिअर टाका. आणि तेव्हा काव्याच्या बोटाने हळूच स्टिरिओ ऑन होतो आणि त्याच्यावरती गाणं लागतं, माझ्या काळजाची तार कोणी छेडली. आणि तेव्हा काव्या तर डोक्याला हातच लावते आणि पार्थ तिच्याकडे बघत राहतो आणि ते गाणं ऐकून तो हसत असतो तिच्याकडे बघून. आणि ते गाण्यात पुढे चालू असतं, कशी नशिबाने थट्टा आज मांडली. आणि पार्थ तर अजून मोठ्याने हसू लागतो आणि त्यानंतर ते तसं करत असलेलं बघून काव्या त्याला पटक्यावरती पटके मारत असते. आणि त्यानंतर मित्रांनो आता इकडे घरामध्ये मानिनीला आता बरं वाटत असतं, ती एकदम नॉर्मल झालेली असते. आणि तेव्हा जीवा आता तिला सगळं काही सांगतो, म्हणजे त्याच्याबरोबर आणि नंदिनीबरोबर जे काही घडलेलं असतं, म्हणजे नंदिनीने जो काही गैरसमज करून घेतलेला असतो ते सगळं काही तो आता मानिनीला सांगतो. आणि ते ऐकल्यानंतर मानिनी म्हणते असं कसं वाटलं नंदिनीला की तिचं वजन वाढल्यानंतर तू तिला सोडून देशील? तर जीवा म्हणतो अगं बघ, तरी मी तिला तेच म्हटलं, पण ती इतकी नर्वस झाली होती. ते पण का तर कुठल्या तरी बाईच्या नव्याने ती जाड झाली म्हणून तिला सोडून देण्याची धमकी दिली म्हणून. तर तेव्हा मानिनी म्हणते तरी मी तुम्हाला सांगत असते ना की मस्करीत सुद्धा तिला चिडवत जाऊ नका. हे बघ, कुठली गोष्ट कधी कुणाला जिवारी लागेल ना सांगता येत नाही रे जीवा. तर तेव्हा जीवा म्हणतो अगं आई, पण मी तिला कधी चिडवलं नाही, उलट ना मी तिला खूप समजावलं, आणखीनही समजावण्याचा प्रयत्न केला. अगं जॉगिंगला सुद्धा मी सोबत घेऊन गेलो. आणि असे हे दोघे बोलत असतात, इतक्यातच नंदिनी तिथे येते आणि मानिनी म्हणते अहो आई, काय तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये, हे घ्या बरं, हे तरी खा असं म्हणून तिच्या हातामध्ये देते आणि म्हणते उपमा केलेला आहे, वसू आत्या आणि मिथून काका दोघांनी सुद्धा खाल्ला, खा बरं. आणि जीवाला म्हणत असते आणि तुम्ही काय इथं बसलात बरं, अंडी उकडून ठेवली तुमच्यासाठी, जा बरं. तर तेव्हा जीवा एक मस्तपैकी हाताची घडी वगैरे घालून तिच्याकडेच बघत असतो आणि तिला विचारतो बरं तू काय खाणार आहेस? तर नंदिनी म्हणते मी खाईन ना नंतर. तर जीवा म्हणतो वाटलंच होतं मला, तू काहीच खाल्लेलं नसणार आहेस. मी एक काम करतो, मी ना मस्त फ्रेश असं कलिंगड ज्यूस बनवतो तुझ्यासाठी आणि अंडी आपण दोघांनी मिळून खाऊयात, ओके मी आलोच असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. आणि नंदिनी तिथेच थांबते आणि ती मानिनी समोर बसते आता. आणि त्यानंतर ते कलिंगडाचे पिसेस असतात ते चक्क ती मानिनीला स्वतःच्या हाताने भरवू लागते, म्हणते आई तुम्ही माझ्या हाताने खा. तर मानिनी आता तिला भरवत असताना नंदिनी म्हणते नाही आई प्लीज, मला नको आहे. तर मानिनी म्हणते अगं एवढ्याशाने वजन वाढणार नाहीये, तुझं अगं फळ आहे, हे खा बरं गपचूप. तर नंदिनी आता खाते आणि विचारते काळजीपोटी आई बरं वाटतंय ना तुम्हाला आता? तर मानिनी म्हणते हो ग. तर नंदिनी चक्क स्वतःचे कानच पकडते आणि सॉरी असं म्हणत असते, खरंच मनापासून सॉरी. तर तेव्हा मानिनी तिचे हात खाली घेते. तर नंदिनी पुढे म्हणते मी ना जॉगिंगला निघतानाच जीवाना म्हणाले होते मी सगळ्यांसाठी नाश्ता करून मग निघते, पण हे काय ऐकायलाच तयार नाहीत. मला म्हणाले आता पहाटेचे 6 वाजलेत, आपण 7 वाजेपर्यंत येऊ सुद्धा म्हणून. मग मी तशीच निघाले. बाहेर पडल्यावरती
मग मला म्हणाले की स्कूटी नको काढायला, वॉक करायचा ना. मग चालतच जाऊ. चालत चालत ग्राउंडपर्यंत पोहोचलो. त्यामध्ये वेळ गेला. मध्ये मी दमले म्हणून थोडासा ब्रेक घेतला. आणि असं ते सगळं बडबड बडबड करत असते आणि मानिनी टकलावून तिच्याकडे बघत ऐकत असते. आणि नंदिनी पुढे म्हणते, येताना मग शहाळ्याचं पाणी, मग हे असं सगळं काही करत करत यायला ना फार वेळ गेला. आई, खरंच सॉरी. मी काय ठरवलंय, मी सकाळी जाणारच नाहीये. जॉगिंगला जमलं तर ना संध्याकाळी वगैरे जाईन वॉकला. तर मानिनी आता अशी मान डोलवते आणि म्हणते, जमलं तर जमेल तसं हो ना. आणि तुला एक सांगू का, मी जेव्हा सून म्हणून या घरामध्ये आले ना, तेव्हा ना माझ्या सासूबाई पण खूप चांगल्या होत्या, पण त्या कायम दुसऱ्यांचा विचार करायच्या. म्हणजे आधी लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल, हाच सगळा काही विचार. आणि त्यांच्या राज्यात मीही तसंच वागले. पण खरं सांगू का, मी तेव्हाच ठरवलेलं होतं की जेव्हा मला सून येईल ना, तेव्हा तिला मी सांगणार, हे असं काहीच वागायचं नसतं. मी जसं माझ्या घरच्यांच्यासाठी माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा, माझी स्वप्न, माझा डान्स, हे सगळं काही बाजूला ठेवलं ना, यातलं माझी सून काही मात्र करणार नाही. सुरुवातीला विक्रमने मला दिलं प्रोत्साहन की तुला कर ना, तुला काय होय ते. पण मग मुलं झाली. मग वसुताई, मंजुताई दोघी या घरात आल्या. माझी मुलं, त्यांची मुलं, पसारा वाढत गेला. मग ना माझ्या सगळ्या गोष्टी मी बाजूलाच ठेवल्या. पण हे असं काहीच तू करू नकोस नंदिनी. आपण बायकांना फॅमिली आणि फिटनेसमध्ये ना फॅमिलीला महत्त्व देतो आणि फिटनेसला ना दुय्यम स्थान देतो. असं करून कसं चालेल सांग बरं. अगं आपण फिट असू तर फॅमिली हिट होणार. अगं हे कायम लक्षात ठेव, कळलं का तुला. अगं नंदिनी, स्वतःकडे लक्ष दे, स्वतःचे सुद्धा लाड कर. त्यामध्ये काही सुद्धा चुकीचं नसतं. कशाला सारखं गिल्ट यायचंय. आणि ज्या बिंदास्त जॉगिंगला जा, कळलं का तुला. अगं मला काय रोज रोज चक्कर येणार नाहीये. आणि असं तिने म्हटल्यानंतर नंदिनी सुद्धा हसत असते आणि म्हणते, एक सांगू का आई, मला माहिती नाही की मी मागच्या जन्मी कोणतं पुण्य केलं होतं, पण खरंच मी खूप लकी आहे. मला तुमच्यासारखी सासू मिळाली आहे. आणि असंही बोलत असताना जीवा तिथे येतो आणि विचारतो, आणि मी तर. नंदिनी म्हणते, अच्छा, तुम्ही आई, मला मिळालेली ना 50% डिस्काउंटची तुम्ही ऑफर आहे आणि तुम्ही ना माझ्यासाठी लकी कूपन आहात. तर तेव्हा जीवा म्हणतो, असं आहे का, मग ठीक आहे. इसी बात पर एक कलिंगड ज्यूस हो जाय. आणि तिच्या हातात कलिंगड ज्यूसचा एक ग्लास देतो आणि मानिनीला सुद्धा म्हणतो, हा घ्या दुसरा ग्लास तुमच्यासाठी. तर मानिनी म्हणते, अरे पण मी कलिंगड खाते ना. तर जीवा म्हणतो, ते राहू दे, हे सोपं जाईल तुला, ते मी खातो. आणि इकडे असं म्हणून ती डिश आपल्या हातामध्ये घेतो आणि आता गाडी चालवायला सुरुवात करते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.